नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अमित केसरकर. वनरक्षक भरती कोल्हापूरचे अपडेट तुमच्यापर्यंत मी आजपर्यंत देत आलेलो आहे. त्याचबरोबर आता कोल्हापूर वनरक्षकचं जे मार्किंग आलेले आहे ते सर्वांना तुम्ही सर्वजण बघितलं असाल किंवा बघितलं नसाल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल आहे आपलं, त्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर आता ओपनचं मेरिट मी सांगणार आहे, त्याच्यानंतर महिलांचं ओपनचं मेरिट सांगणार आहे, त्याच्यानंतर एक NTB महिला यांचं पण मेरिट मी सांगणार आहे. त्याच्या अगोदर अनेक विद्यार्थी भरती झालेले आहेत, त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत. 25 किलोमीटर तुमचं पुरुषांचं होणार आहे, त्याच्यानंतर महिलांचं 16 किलोमीटर होणारच आहे. आता पुरुष उमेदवार जर मी म्हटलं होतं तुम्हाला 164 प्लस पुरुष उमेदवारांचं मेरिट जाईल, परंतु या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त मेरिट या ठिकाणी गेलेलं आहे मित्रांनो. टोटल मेरिट म्हणायला गेला तर पुरुष उमेदवारांचं जे मेरिट आहे ते 174 मेरिट गेलेलं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी महिला उमेदवार मी तुम्हाला बोललो होतो 154 प्लस किंवा 156 प्लस मेरिट जाण्याची दाट शक्यता आहे, परंतु या ठिकाणी महिला उमेदवार ओपनचं जर म्हणायला गेला तर त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त गेलेलं आहे असं मला वाटतंय. कारण की या ठिकाणी महिला उमेदवारांचं जे मेरिट आहे ते मित्रांनो 164 गेलेलं आहे. 164 ज्या महिलांना मार्क आहेत ते त्या ठिकाणी वनरक्षक म्हणून भरती झालेले आहेत. त्याचबरोबर आता NTB महिला उमेदवार जी आहे 146 म्हणजे त्यांचं कमी एवढं मेरिट गेलेलं आहे. त्याच्यानंतर आता मेरिट आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्हाला भेटेलच. त्यामुळं निश्चित राहा. अनेक विद्यार्थ्यांचं मेरिट कमी पण जाऊ शकतं, जास्त पण जाऊ शकतं. आता ओपन कॅटेगरीचं तर मेरिट एवढंच जाणार होतं, ह्यात काही शंका नाही, कारण की अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगले मार्क होते. आता पुढं काय करायचं असं जर अनेक विद्यार्थ्यांना वाटत असेल की बाबा आपलं काम झालेलं नाही, आपण भरती झालो नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की बाबा तुम्ही धीर सोडू नका. आता येणारी पोलीस भरती लवकरच आहे, या 2 ते 3 दिवसामध्ये ॲड पडण्याची दाट शक्यता आहे. कारण का आता तो मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता तो सुटलेला आहे, त्यामुळं भरती निघण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही अभ्यास करत राहा, फिजिकलची तयारी करत राहा, जेणेकरून तुमचं येणाऱ्या भरतीची जी तयारी चालू आहे ती भरती बंद होता कामा नये. आणि तुम्ही धीर सोडू नका, 100% तुमचं कुठं ना कुठं भरती होऊन जाल. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता एक महत्त्वाची अशी बातमी आहे की बाबा कास्ट वाईज मेरिट तर तयार झाले, परंतु त्याच्यानंतर आणि पण मेरिट खाली जाणार काय, तर होय मित्रांनो मेरिट कमी जाऊ शकतं. याचं एक कारण आहे, त्यात खेळाडू असेल, रोजंदारी मजूर असेल, होमगार्ड असेल, त्याच्यानंतर भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल, ह्या सगळ्यांचं जे मेरिट आहे ते मेरिट खालच्या लेवलला जाणार आहे. म्हणजे 150 ते 140च्या दरम्यान त्याचं मेरिट असेल मला असं वाटतंय. त्यामुळं तुम्ही धीर सोडू नका. अजून काही मला माहिती मिळाली किंवा काही कुठला रिझल्ट कळाला तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.